सगळ्यात पहिली गोष्ट अशी आहे की आमच्या शिवसेनेचा जो आताच्या निवडणुकीचा जिंकण्याचा रेशो आहे तो 48% आहे. आम्ही 15 पैकी 7 जागांमध्ये निवडून आलोय आणि उभाटा ही 21 मधून फक्त 9 जागांमध्ये आलेली आहे. त्यांचा रेशो आहे 43%. त्यांचे जे निवडून आलेले उमेदवार आहेत यांना मुस्लिम मताचा फरक पडलेला आहे. इवन मुंबईत सुद्धा जिथे जिथे भायखळा, मुंबादेवी, अणुशक्ती नगर, त्याच्यानंतर मानखुर्द या सगळ्या मतदानामुळे त्यांचे उमेदवार निवडून आलेले आहेत आणि मुस्लिम मतांचं प्रमाण त्याच्यात जास्त आहे. जर मुस्लिम मतं काढली तर संपूर्ण मराठी माणूस, हिंदुत्वाचा माणूस हा संपूर्णपणे सर्व जाती धर्माचे लोक हे आज आमच्या बरोबर आहेत, म्हणून आमचे 15 पैकी 7 उमेदवार निवडून आलेले आहेत. त्याच्यामुळे आमचे आमदार तिकडे जाण्याचा प्रश्नच येत नाही. मी उलट तुम्हाला आता बातमी देतोय की ठाकरे गटाचे आमदार जे आहेत आणि काही वरिष्ठ पदाधिकारी आहेत ते आमच्या संपर्कात आहेत. कारण त्यांना आता एक कळून चुकलंय, लोकसभेची निवडणूक वेगळी आहे आणि विधानसभेची निवडणूक वेगळी आहे आणि ज्या पद्धतीचं हे मताची टक्केवारी झालेली आहे, मतं जी आमच्याकडे आलेली आहेत ती बघता येणाऱ्या विधानसभेमध्ये आमची सत्ता येणार, महायुती सत्तेमध्ये येणार आणि आमचा जी शिवसेना आहे, जी असली शिवसेना आहे, त्याचे जास्तीत जास्त आमदार निवडून येतील. त्याच्यामुळे आमच्या संपर्कात त्यांचे आमदार आणि त्यांचे पदाधिकारी आहेत. त्याच्यामुळे अशी कोण अफवा ही त्यांच्याकडून पसरवली जाते का, तर त्यांचे आमदार आणि त्यांचे पदाधिकारी आमच्याकडे येऊ नये म्हणून.